नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायती व नगर परिषदाच्या विविध आस्थापनातील पदभरती केल्या जाण्याचा घोषवारा नुकताच करण्यात आलेला आहे। याद्वारे जवळपास 3138 इतकी मोठी पदभरती सरळ सेवेद्वारे घेण्यात येणार आहे। यामध्ये होणारी पदभरती ही गट क आणि गट ड याच्यासाठी घेण्यात येईल। प्रत्येक जिल्हानिहाय याची जी काही पदसंख्या असेल ही वेगवेगळी सांगितली जाते। आलेल्या नुकत्याच अपडेट माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 2026 मध्ये याबाबत ची जाहिरात सुद्धा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। चला तर मग जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पदभरती 2026 साठीची काही माहिती। बघा, पदभरती गट क यामधलं महत्वाचं पद काय असणार आहे? स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 छत्रपती संभाजीनगर। चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये स्वच्छता निरीक्षक पदासाठीची जाहिरात कधी प्रसिद्ध झाली, त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम, पात्रता, वेतन श्रेणी आणि त्याचबरोबर काय सांगितलं जातं, परीक्षेची तारीख। आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी पुन्हा एकदा स्वागत करून याबाबतच्या माहितीचा आढावा देतोय की छत्रपती संभाजीनगर मधील स्वच्छता निरीक्षक पदाची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली ही 17 फेब्रुवारी 2026 ला जारी करण्यात आलेली असणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सांकेतिक स्थळावरून याबाबतचे फॉर्म सुरू करण्यात आलेले आहेत। 17 फेब्रुवारी 2026 पासूनच काय झालेले असणार तर फॉर्म भरायची सुरुवात करण्यात आलेली आहे। याची अंतिम डेट ही 18 मार्च 2026 सांगितली जाते। अंतिम डेट किती आहे बघा, 2026, 18 मार्च 2026 सांगितली जाते। शिवाय ही जी काही पदभरती आहे ह्या पदभरतीसाठीची पात्रता काय असणार आहे? जर का तुम्हाला स्वच्छता निरीक्षक या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर महाराष्ट्र राज्याच्या पदवीच्या किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही पदविकेचा कोर्स तुमचा परिपूर्ण असला पाहिजे, म्हणजेच तुम्ही पदवी उत्तीर्ण असला पाहिजे। शिवाय SI या पदाची पदविका किंवा एका वर्षाची जी काही कोर्स असणार आहे हा कोर्स तुमचा कंप्लीट असावा, म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल किंवा जो काही असणारा स्वच्छता निरीक्षक पदविका असणार आहे हिचा कोर्स पूर्ण असावा, तो तुम्ही उत्तीर्ण असावा आणि त्याचबरोबर मराठी भाषेचं तुम्हाला परिपूर्ण ज्ञान असावं। याच्यासाठीचा अभ्यासक्रम याच्यामध्ये सर्वसामान्यतः मराठी, इंग्रजी, त्याचबरोबर GK म्हणजे जनरल नॉलेज, बुद्धिमत्ता हे विषय सांगितले जातात। त्याचबरोबर तुमचा पेपर क्रमांक 2 साठीचा जो अभ्यासक्रम असणार आहे हा 2 साठीचा अभ्यासक्रम हा तांत्रिक विषयाशी संबंधित असणार आहे। पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये मराठी, इंग्रजी यांचं व्याकरण, त्याचबरोबर GK आणि बुद्धिमत्ता असा हा जवळपास 60 प्रश्नांचा आणि 120 गुणांचा पेपर असेल। तर पेपर क्रमांक 2 हा जवळपास 40 प्रश्नांचा आणि 80 गुणांचा असेल, असा मिळून जवळपास 200 मार्काचा हा पेपर होईल। ओके, याच्यामध्ये सर्वसाधारणतः जे काही मेरिट असणार आहे हे ओपन कॅन्डिडेट साठी 150+ लागेल, तर जे काही SC, NT आणि इतर मागासवर्गीय असणार आहे यांना 130+ लागू शकतं। ओके, सरळ सेवा पदभरती असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी काय करायचं आहे याबाबतची काय करायची आहे माहिती जाणून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहे। त्याचबरोबर याचा वेतन हा काय असणार आहे तर S10 या पदावधीनुसार दिला जाईल। परीक्षेची तारीख ही छत्रपती संभाजीनगरच्या सांकेतिक स्थळावरून सांगण्यात येईल आणि त्याचबरोबर परीक्षेचं जे काही हॉल तिकीट असणार आहे, प्रवेश पत्रक असणार आहे, हे तुम्हाला परीक्षेच्या अगोदर 1 ते 10 दिवस अगोदर म्हणजे 1 आठवडा किंवा 10 दिवस अगोदर तुम्हाला काय करून दिलं जाईल तर छत्रपती संभाजीनगरच्या सांकेतिक स्थळावरून उपलब्ध करून दिलं जाईल। सर्वसाधारणतः फॉर्म भरल्यापासून 3 ते 4 महिन्यांच्या अंतरामध्ये ही परीक्षा घेण्यात येईल। आता
ही जी काही परीक्षा होणार आहे या परीक्षेविषयी आणखीन थोडं सांगायचं झालं तर आपल्या DOO अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि पशुधन पर्यवेक्षक आणि पशुधन संवर्धक या पदावधीची नुकतीच नवीन बॅच आम्ही चालू केलेली आहे। आमच्या क्लासची खासियत म्हणजे जुन्या पत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे। जुने आलेले प्रश्न सोडवून घेतले जातील। तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव बघा, आपल्याला मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता त्याचबरोबर जीके वरती मार्क पडतात, परंतु खरा जो काय असणारा कस लागतो तर तो कस हा प्रामुख्याने तांत्रिक विषयावरती लागतो। ओके, त्यामुळं तांत्रिक विषयाला जवळपास 40 प्रश्न म्हणून बघू नका तर 80 गुण म्हणून बघा, ज्याच्यावरती तुमचं काय लागेल तर मेरिट लागेल। याच्यामध्ये टेस्ट सिरीज तुमच्याकडून भरपूर मोठ्या प्रमाणात सोडून घेतली जाईल। ई बुक आणि नोट्स ह्या तुम्हाला काय केलं जाईल, ई बुक द्वारे नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील। तांत्रिक विषयावरती प्रामुख्याने सगळ्यात जास्त भर दिला जाईल। व्हिडिओ डाउनलोडची सुविधा तुम्हाला उपलब्ध असणार आहे। शिवाय तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकता आणि तुमची जी काही प्रश्नाबाबतची क्युरी आहे ती सुद्धा या ठिकाणी जाणून घेऊ शकताय। तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जाणून घेऊ शकताय। शिवाय जर का तुमचं डिजिटल बोर्डवरचं लाईव्ह लेक्चर मिस झालं, कोणत्याही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा पाहू शकताय आणि हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकताय, ज्याचा फायदा तुम्ही मल्टिपल टाइम ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहू शकताय। लेक्चर अनलिमिटेड पाहू शकताय। त्याचबरोबर सर्व विषयांचे रेकॉर्ड हे तुम्हाला मिळणार आहे। प्रत्येक विषयासाठी वेगळा वेगळा शिक्षक तुम्हाला अवेलेबल असेल, जेणेकरून तुमची प्रत्येक विषयातील जी काही समस्या असणार आहे या समस्येचं निराकरण केलं जाऊ शकतं। याबाबत तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती काय करू शकता, आम्हाला कॉल करू शकता। शिवाय तुम्हाला जर का माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।